पुसद शहरातील पाळोदी व यवतमाळ येथे झालेल्या सशस्त्र दरोड्यातील 2 आरोपींना परभणी येथून केले अटक। यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या सशस्त्र दरोड्याचा तसेच पुसद तालुक्यातील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने अवघ्या काही दिवसात उघड करत परभणी येथील 2 आरोपींना जेरबंद केले। या कारवाईत पोलिसांनी 84,000चा मुद्देमाल हस्तगत केला असून या यशस्वी ऑपरेशनमुळे गुन्हेगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 30 जुलै 2025 रोजी रात्री फिर्यादी कृष्णा कौडुजी क्षीरसागर वय 54 वर्ष राहणार इंद्रप्रस्थ प्लाझा येरावार चौक यवतमाळ यांना अज्ञात आरोपींनी गाडी अडवून मारहाण केली। त्यांच्याकडील रोख 28,000 रुपये आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण 32,000चा ऐवज लुटून आरोपी पसार झाले। या प्रकरणी 31 जुलै रोजी गुन्हा क्रमांक 730/2025 कलम 311 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या उर्वरित आरोपी शोधण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी दिल्यानंतर पथकाने गुप्त माहिती गोळा केली। त्यातून हा गुन्हा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील गडद गव्हाण येथील नामदेव हिरामण चव्हाण यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले। दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी पुसद उमरखेड परिसरात पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमी मिळाली की नामदेव चव्हाण हिरो स्प्लेंडर प्रो मोटरसायकलवरून वडदकडे येत आहे। काटखेड फाट्यावर पथकाने सापळा लावून पोलीस कौशल्याने नामदेव चव्हाण व त्याचा भाऊ संतोष हिरामण चव्हाण यांना ताब्यात घेतले। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी शेवटी गुन्ह्याची कबुली दिली। चौकशीत दोघांनी पाळोदी तालुका पुसद येथे घरफोडी केल्याचेही मान्य केले। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत 60,000 रुपये, पाळोदी घरफोडीतील 4,000 रुपये रोख आणि 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस हवालदार मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठड, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे, पोलीस शिपाई राजेश जाधव, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सायबर सेल यवतमाळचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून सदरची कारवाई पार पाडली आहे।